नमस्कार. मी कुंतल पालवे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सध्याचा सीझन म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये आंब्याचा पण सीझन असतो. त्यामुळे उन्हाळ्यासाठी आपल्याला स्पेशल अशी मँगो लस्सी मी बनवणार आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी आज मँगो लस्सी बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर चला आपलं साहित्य पाहून घेऊ. तर इथं मी हे साधारणतः अर्धा किलो दही आहे. म्हणजे बरोबर अर्धाच किलो आहे. त्यासाठी एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे. यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि विलायची पावडर आणि हा बर्फ आणि हा आपला मेन स्पेशल मँगो. तर आता आपल्याला काय करायचंय, सर्वात प्रथम हा मँगो कट करून याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे. तर आता मँगो कट करू आपण. तर हे पा अशा आकारामध्ये आपल्याला छोटे छोटे स्लाइस आंब्याचे कट करून घ्यायचे. ही एक वाटी आंबा मँगो, त्यानंतर अर्धा किलो दही आणि अर्धा किलो दही म्हटलं पावशेर साखर आहे आपली 250 ग्रॅम साखर. आता आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचंय. अगोदर मँगोचे स्लाइस टाकू, त्यानंतर दही. तर हे पा असं आपल्याला हे करून घ्यायचंय. त्यानंतर यामध्ये लगेच आपण दोन याच्यामध्ये करणार आहेत. तर अर्धी वाटी साखर, पण अर्धीपेक्षा जास्त दही गेले त्यामुळे अर्धीपेक्षा जास्त साखर पण. आता याला मिक्सर मध्ये फिरून घेऊ. तर आता हे अशा प्रकारे आपली लस्सी तयार आहे पहा. आणि यामध्ये आपण काय काय टाकले, तर दही, साखर, त्यानंतर बर्फ जे होता बर्फाचे तुकडे करून टाकायचे. बर्फ अख्खा टाकायचा नाही, बारीक बारीक, कारण त्यामुळे मिक्सरचं भांड खराब होतं. आणि त्या साखर, विलायचीची पूड थोडीशी आणि शेवटी सजावटीसाठी आपलं काजू, बदाम, पिस्ताचे काप. तर तुम्ही अशा प्रकारे सोप्या आणि साध्या पद्धतीने घरच्या घरी मँगो लस्सी बनवू शकता. व्हिडिओ पाहून नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.